ठीक आहे. आजचा विषय आपल्याला साधारणपणे सांगतो मी, कारण काल जे महत्त्वाचे 3 विषय मी ट्विट केले होते, आपल्या माध्यमातून लोकांसमोर आले, ते म्हणजे जी महाराष्ट्राची आपली इकॉनॉमिक पॉलिसी आहे त्याच्यावर मी ट्विट केलं होतं काल. आणि ते विषय आज आपण पाहतोय आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि योगायोगाने आजच घटनाबाह्य सरकारने नीती आयोग बरोबर एक करार साईन केलेला आहे. आणि त्या करारामध्ये MMR म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनला ग्लोबल इकॉनॉमिक हब कसं करता येईल असं त्याच्यावर खूप विचार केलेला आहे. काही स्टॅटिस्टिक्स दिलेत, काही आकडे दिलेत त्याच्यात. आणि मग पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात 1 ट्रिलियनची इकॉनॉमी आणि ग्लोबल इकॉनॉमिक हब वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची धूळफेक आहे या सरकारकडून, ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. पहिला मुद्दा हा आहे की हे सगळं करायला आपलं 2.5 वर्ष का लागली, 2.25 वर्ष का लागली. आपलं जेव्हा हे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढे काही इंजिनचं सरकार आहे त्याच्यात हा नीती आयोगचा डबल साधारणपणे 2.25 वर्ष का लागली. दुसरी गोष्ट म्हणजे जर खरोखर मुंबईला असेल, महाराष्ट्राला असेल, तुम्हाला ग्लोबल इकॉनॉमिक हब बनवायचं असेल तर जी मागणी आम्ही जी काल पण मी ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे, ती म्हणजे मुंबईला असेल किंवा MMR मध्ये असेल, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस जे भाजपाने आमच्या मुंबईतून काढून नेलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून, ते आम्हाला तुम्ही परत द्या. गिफ्ट सिटी गुजरातसाठी ठेवा. आणि IFSC जे UPAच्या सरकारने आमच्या मुंबईत दिलं होतं, ती आमची जी मागणी आहे ती पूर्ण करा. आणि सर्वात पहिलं म्हणजे हेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मुंबईला द्या, MMR मध्ये द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच माध्यमातून ह्या बातम्या आलेल्या आहेत, पण गेले 2 वर्ष हे रेड राज जे चालू आहे MPCBचं, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं, हे भयानक चालू आहे. आपल्याच माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं होतं MPCBचे जे चेअरमन आहेत त्यांची नेमणूक खरं तर ती पण मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत, ती देखील सगळे GR वगैरे बाजूला ठेवून, कायदा बाजूला ठेवून MPCBचे जे चेअरमन आहेत ते नेमले गेलेत. आणि ते नेमल्यानंतर खूप एका वेगळ्या थाटात पूर्ण PR गेले होते मर्सिडीज बेन्झवर धाड टाकायला. आपल्याला आठवत असेल, जर असं शर्ट बीट टाईट करून सगळीकडे फिरले, 2-4 स्टेटमेंट्स दिले की मर्सिडीज बेन्झ पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे, महाराष्ट्रात सगळे जे एन्व्हायरमेंटल नॉर्म्स आहेत ते व्हायोलेट करत आहे. आणि संध्याकाळपर्यंत जे काही या MPCBच्या चेअरमनकडून किंवा MPCB कडून स्टेटमेंट गेले होते ते सगळे मागे घ्यायला लागले आणि ट्विट देखील डिलीट करायला लागले. आता मुद्दा हा येतो ह्याच्यात की जर तुम्हाला खरोखर महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवायचं असेल तर ह्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही जे हे रेड राज सुरू केलेलं आहे, नोटीस राज सुरू केलेलं आहे, गेल्या 2 वर्षात आम्ही पाहतोय अनेक इंडस्ट्रीजना क्लोजर दिली जाते. मग कोणाला तरी भेटलं, मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी भेटलं की मग ते क्लोजर नोटीस मागे घेतली जाते. हे नेमकं कशामुळे होत आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि ह्या नोटिसामधून खरोखर काही पर्यावरणासाठी चांगलं होतंय की ह्या गद्दारांसाठी काही चांगलं होतंय हे विचारणं गरजेचं आहे. MPCBने देखील उत्तर दिलं पाहिजे, कारण मी 10 दिवसापूर्वी MPCBला एक पत्र लिहिलेलं आहे आणि मागितलं, काही माहिती मागितली. खरोखर जर मर्सिडीज बेन्झ ऱ्हास करत असेल, पर्यावरण खराब करत असेल, तर मग काय नक्की तिथे त्यांनी केले, असे व्हायोलेशन केलेत की आपण तिथे गेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी व्हिजिट होती ही कर्टेसी व्हिजिट होती की धाड होती. तिसरी गोष्ट म्हणजे आपण काय पेनल्टी लावलेली आहे मर्सिडीज बेन्झवर, कारण त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही काही चूक केली नाहीये आणि आम्ही तुमच्या दबावाला बळी पडणार नाही. घडतं असं की अशी जेव्हा एखादी रेड होते किंवा असं जेव्हा एखादं वातावरण होतं, इंडस्ट्रीचं सेंटिमेंट आपण सगळे सर्वे करत असता, राजकीय सर्वे करत असता. मी आपल्याला विनंती करेन की इंडस्ट्रीचं सेंटिमेंट घ्या, कारण आज इंडस्ट्रीचं सेंटिमेंट एवढं तळागाळाला गेलेलं आहे की हे नोटिसा कधी देतात, क्लोजर कधी देतात, मग भेटलं की काहीतरी मागतात. हे सगळं आता मर्सिडीजकडून काय, पण हे आपण बाहेर काढणं गरजेचं आहे की ही जी रेड होती ही योग्य होती की अयोग्य होती. कारण ज्या कंपन्या आपल्याकडे वर्षानुवर्ष स्थायिक आहेत, आपल्याकडे नोकरी आणि रोजगार निर्माण करतात, त्याच जर कंपन्यांना तुम्ही पळवायला लागलात तर होणार कसं. तिसरा मुद्दा हाच येतो की हे सगळं एका बाजूला होत असताना, जसं मी सांगितलं, गिफ्ट सिटीची आमची मागणी आहे. दुसरी मागणी हीच आहे की ही MPCBची जी धाड होती त्याच्यावर स्पष्टीकरण स्वतः MPCBच्या चेअरमननी प्रेस कॉन्फरन्स घेऊन द्यावं. तसंच तिसरी गोष्ट म्हणजे जे मुंबईतून निवडून आलेले खासदार आहेत, पियुष गोयल साहेब, त्यांनी इथे ग्लोबल फिनटेक फेस्टला जे BKCत होतं तिथे जाऊन पूर्ण 27 मिनिटाच्या भाषणामध्ये गिफ्ट सिटीबद्दल कौतुक केलंय, पण महाराष्ट्राबद्दल कौतुक केलंच नाही. म्हणजे तुम्ही भाजप म्हणून
आमच्या जखमीवर मीठ चोळत आहात का? ज्या बीकेसी मधून तुम्ही गिफ्ट सिटी चोरलं आणि गुजरातला नेलं, तिथेच येऊन बरोबर बीकेसी मध्येच येऊन गिफ्ट सिटी बद्दल परत एकदा प्रमोशन करता, पण मुंबई बद्दल बोलत नाही, महाराष्ट्राबद्दल बोलत नाही. एवढा महाराष्ट्र द्वेष भाजपमध्ये काय? मी मिंदेंना दोष देणं, मी काही ह्या गोष्टी जमतच नाही, त्यांच्या पुढे आहेत ते सगळे. कारण त्यांना एवढंच जमतं की पक्ष कसे फोडायचे, पैशाचं वाटप कसं करायचं, 50 खोके एकदम ओके, एवढंच जमतं. कारभाराचं आपल्याला माहिती आहे पूर्ण वाटोळ झालंय. पक्ष फोडायचे कसे आणि हे बाकीचं चालवायचं कसं तेवढं जमतं, म्हणून मिंदेंचा दोष नाहीये. पण भाजप एवढे महाराष्ट्र द्वेष्टे का आहेत हा प्रश्न येतो. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या ह्याच मुख्य प्रश्नावर केंद्रित करीन की आज जे काही धूळफेक करण्याचा प्रयत्न केलाय, जागतिक आर्थिक केंद्र मुंबईला बनवायचं किंवा MMR ला बनवायचंय, ह्या 3 गोष्टींवर जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये सेंटिमेंट एवढं भयानक आहे. आणि साहजिक आहे की जेव्हा इंडस्ट्री सेंटिमेंट खराब असतं तेव्हा कुठची इंडस्ट्री महाराष्ट्रात येणार नाही. रस्त्यावर आहेत, आंदोलन करायला लागतं, ते फक्त बेरोजगारीच्या विरोधात करायला लागतं. मग ते स्पर्धा परीक्षा असो किंवा MIDC मध्ये नोकऱ्या पाहिजेत म्हणून असो. पण हे वातावरण जर असंच राहिलं, आपण पाहतोय सगळ्यांनाच रस्त्यावर उतरायला लागेल. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी हा बदल घडवायलाच लागेल. MPCB कडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पियुष गोयल साहेबांची आहे मुंबईची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुंबईला केंद्र सरकारकडून, भाजप प्रणित केंद्र सरकारकडून गिफ्ट सिटी अपेक्षित आहे. याचा अर्थ असा घ्यायचा का की अशा पद्धतीनं नोटिसाकडून एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग केलं जातं कंपन्यांना? आता आपण पहा, नोटिसांची क्रोनॉलॉजी समजून घ्या. जेव्हा नोटीस मारली गेली तेव्हा पहिली नोटीस गेली होती का मर्सिडीज बेंझला? मर्सिडीज बेंझ बोलतं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मग ती ट्विट किंवा सोशल मीडियाचे जे पोस्ट होते, जर खरोखर काही त्या कंपनीचं चुकत असेल ते MPCBने डिलीट का केलं? आणि त्या कंपनीने देखील ठामपणे सांगितलं की आम्ही काही चूक केली नाही. याच्यात नुसतं इंडस्ट्रीचा इश्यू येत नाही, त्यांची जी होम कंट्री आहे जर्मनीची, त्यांच्यावर डिप्लोमॅटिक इश्यू पण येतो. आणि मग आपण जगभरात जेव्हा जातो आणि सांगतो की आमच्याकडे या, हे जातच नाहीत. आत्ता डॅव्होसच्या दौऱ्याचा आज त्यांना पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स दिलाय. म्हणजे आपण विचार करा, डॅव्होसमध्ये हे गेले होते कधी? जानेवारीमध्ये 40 कोटी उडवायला. आज त्यांना ते 8 महिन्यानंतर, 9 महिन्यानंतर. तर हे सगळं चित्र हे आपल्या डोळ्यासमोर आहे. एक एक करतो. देवेंद्र फडणवीस या केंद्र यांनी सांगितलं की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक. नाही, मिंदेना ते कळत सांगतात, ते खूप असं शुगर कोटिंग करून सांगतात. त्यांनी सांगितलं FDI. आता ही FDI डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे? ते कुठच्या तरी कंपनीमध्ये पण येऊ शकतं किंवा राज्यात येऊ शकतं. या FDIचा महाराष्ट्रात जॉब कन्व्हर्जन किती होणार आहे हे त्यांनी सांगावं. बघा, FDI येणं ही एक गोष्ट असते, पण त्याच्यातून नोकऱ्या किती मिळतात? बरं, ते कसं असतं की तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, पण त्याचा महाराष्ट्राला उपयोग आहे का ते दाखवणं गरजेचं आहे. FDI आलीच पाहिजे, पण FDI सोबत जॉब्स किती येतात? डेटा सेंटर पण FDI असू शकतं, पण जॉब्स किती निर्माण करतात? उदय सामंत देखील मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या देखील उपलब्ध केलेल्या आहेत. कुठच्या पक्षातून सांगतात ते? ज्या पक्षात जाणार आहेत, ज्या पक्षात होते, ज्या पक्षात आहेत, कुठच्या पक्षातून? आणि होल्ड MIDC वर आहे का? म्हणजे MIDC वर त्यांचा होल्ड नाही असं म्हणायचं नाही. आता ते डांबर कंपन्यांना विचार, आम्हाला कसं माहिती? आदित्य जी जिस तरीके से आप कर रहे हैं MP महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड को, ये आपकी तीनों क्या है? नोटिसेस मैं तीनों मुद्दे हिंदी में दोहराता हूँ. आज हमारे जो इलीगल सरकार है, बीजेपी की जो इलीगल सरकार है, उन्होंने एक MOU साइन किया है नीति आयोग से. और उन्होंने एक ही बात की है कि मुंबई MMR में ग्लोबल इकोनॉमिक हब करने की वो कोशिश कर रहे हैं. पहली बात तो ये है कि ये सब करने में 2.5 साल क्यों लगे? जून 2022 से तो उनकी सरकार है, लेकिन आज उन्हें याद आया कि मुंबई को और महाराष्ट्र को उन्हें ग्लोबल इकोनॉमिक हब करना है. और अगर हब करना हो तो 3 हमारी स्पष्ट मांगे हैं. पहली मांग ये है कि जैसे गुजरात को गिफ्ट सिटी दिया गया है, बल्कि हमसे चुराया गया है, जो इंटरनेशनल फाइनेंशियल सर्विसेज सेंटर मुंबई में आने वाला था, प्रस्तावित था हमारे BKC में, यहां से लेके चुराया गया गुजरात को. गुजरात का गुजरात में रखिए, लेकिन हमें मुंबई में भी एक और इंटरनेशनल फाइनेंशियल सर्विस सेंटर दीजिए. ये हमारी पहली मांग है. हम करते आए हैं और करते रहेंगे. जब हमारी सरकार केंद्र में बनेगी तो हम बिल्कुल करेंगे. दूसरी मांग ये है कि पिछले 2 सालों में MPCB का रेड राज बहुत चला है. क्लोजर की नोटिस देते हैं, फिर मिलने को बुलाते हैं, क्या होता है पता नहीं, कितने खोखे देते हैं, कितने धोखे लेते हैं, लेकिन वो फिर क्लोजर नोटिस पीछे आती है, ऐसे मैंने सुना है. ये जो मर्सिडीज बेंज पे पिछले महीने में एक रेड हुई थी,
ये रेड थी या कर्टेसी विजिट थी, इस पे एमपीसीबी के जो चेयरमैन है वो बात स्पष्ट करे। दूसरी उसमें यही बात आती है कि अगर कुछ गलत हो तो क्या पेनल्टी लगाई मर्सिडीज बेंज पे, और गलत की गई थी ये भी बात करे। और तीसरी बात यही है, जो पीयूष गोयल साहब जो हमारे मुंबई से चुन के गए हैं, सांसद बन के गए हैं, वो मुंबई में आते हैं और फिर ग्लोबल फिनटेक फेस्ट में गिफ्ट सिटी की बात करते हैं लेकिन मुंबई की बात नहीं करते। तो वो पहले तो महाराष्ट्र की माफी मांगे। दूसरी बात यही है कि गिफ्ट सिटी जैसे इंटरनेशनल फाइनेंशियल सर्विस सेंटर मुंबई को भी मिलना चाहिए। और तीसरी बात यही है कि एमपीसीबी जो अभी तक क्लोजर नोटिस देते आई है पिछले 2 सालों में, क्यों दिए हैं और क्यों उठाई है क्लोजर नोटिस, क्यों विड्रॉ की है, इसका कारण जारी करें। क्या ये हफ्ता उगाही का नया तरीका है कंपनियों के साथ, और किस तरीके ये वो कंपनियों से पूछे, क्योंकि इंडस्ट्री सेंटिमेंट आज इतने नीचे गया है कि किसी को महाराष्ट्र में आना ही है। और फिर एक बाजू ये हो रहा है, दूसरी बाजू अगर नीति आयोग मुंबई का विकास करेगा, पिछले 2 सालों में मुंबई में चुनाव नहीं हुए बीएमसी के, ईस्टर्न वाटरफ्रंट जो मुंबई को मिलना चाहिए, बीएमसी को मिलना चाहिए, ईस्टर्न वाटरफ्रंट का विकास अगर केंद्र सरकार करेगी तो मुंबई कर की आवाज कहां सुनाई देगी? क्या ये मुंबई को केंद्र शासित बनाने का कोई एक प्लान तो नहीं है? क्योंकि 2 साल में चुनाव नहीं, कोई लोकल कॉर्पोरेटर नहीं, कोई मेयर नहीं, सारे जो चीजें हैं वो यूडी डिपार्टमेंट संभल रही है। फिर वो कोस्टल रोड के गड्ढे हो या फिर गोखले ब्रिज का स्कैम हो, ये नगर विकास खाता जो मिंदे साहब चलाते हैं उन्हीं के पास जाता है। तो फिर मुंबई केंद्र शासित करने की इनकी कोई चाल है क्या? क्योंकि नीति आयोग का मुंबई में क्या काम है? मुझे मुंबई का सक्सेस स्टोरी की आप अगर अभी तक स्टोरीज देखे, बीएमसी की सक्सेस स्टोरीज देखे, और पिछले 5-10 सालों में नीति आयोग की कौन सी सक्सेस स्टोरी बताएं? नीति आयोग एक कंसल्टेंट है, ये कोई मुंबई चला नहीं सकती। ईस्टर्न वाटरफ्रंट का डेवलपमेंट नीति आयोग ना करे, मुंबई करे, मुंबई करे। क्या इसी तरीके का क्या एक और चीज जो मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन अपने पास होते हुए भी दिल्ली रेलवे कॉर्पोरेशन को जो कोलाबा से सिल्स तक चलाने का जो तैयारी चल रही है सरकार की, वो उसी तरीके से हो रही है क्या जैसे आप दूसरी? वो तो तावड़े साहब ने किया था ट्वीट, 24 जुलाई को हमें गिफ्ट मिलने वाली थी, अगस्त निकल गया, सितंबर निकल जा रहा है, क्या होगा उसका? कि उसी में भी एक स्कैम है जो हम जल्दी लोगों के सामने लाएंगे। आदित्य जी, आज मुंबई और महाराष्ट्र में कई जगह पोस्टर देखने मिल रहे हैं, बीजेपी और वो कह रहे कि जनता से पाकिटमारी कर रहे हैं बीजेपी के नाम से पोस्टर, आपने देखा होगा? नहीं, मैं तो यही कहना चाहता हूँ कि नीति आयोग का जो ये कोशिश है नीति आयोग के साथ काम करने की, और ईस्टर्न वाटरफ्रंट, मैंने पहले भी मांग करी है कि ईस्टर्न वाटरफ्रंट जो एमबीपीटी के पास लैंड है, बीपीटी के पास लैंड है, वो जमीन बीएमसी को दे दिया जाए, बीएमसी के चुनाव हो, और मुंबई के जो मेयर है वो तय करेंगे कि ईस्टर्न वाटरफ्रंट कैसे डेवलप करे, ना कि दिल्ली। प्रश्न आहे, जे संयुक्त महाराष्ट्र दालनाची निर्मिती करण्यात आली 2010ला, आज त्याच दालनाची दुर्दशा झालेली आहे, गंज आलेला आहे, अनेक ठिकाणी पाणी गळते, शेवाळं निर्माण झालेले आहे. कसं बघताय, महापालिकेलाच कुठेतरी हुतात्म्यांच्या बलिदानाचं विसर? नाही, मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय महाराष्ट्राचं स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न हे गेले 2 वर्ष सातत्याने भाजप आणि मिंदे करतच आहेत, आणि हेच पुढे नेऊन चाललेले, त्याला घेऊन चालले. बांगलादेशमध्ये आजानच्या वेळेस म्हणजे लाऊडस्पीकरवर आपण पूजापाठ करतो हिंदू धर्मातले, हे बंद करण्याचं मला वाटतं हे सगळं एक बाजूला आहे आणि त्याच्यावर आम्ही बोलत राहू, पण आपल्या देशात काय घडतंय आज? मला वाटतं आज मुंबईमध्ये जे घडत आहे, जे आपण तरुण म्हणून रस्त्यावर आलेलो आहोत, स्पर्धा परीक्षा असेल, मग एमपीएससी साठी असेल किंवा बीएमसी असेल, या गोष्टींवर विचार केला पाहिजे. बाकी तर पापा आहेत ना, ते युक्रेनमध्ये जातील, मणिपूरमध्ये जातील, ते सांभाळतील. आज महाराष्ट्रातला तरुण पुण्यामध्ये 3 दिवस आंदोलन करायला लागतं, पावसात आंदोलन करायला लागतं का? तर एमपीएससी त्यांचा एकत्र, पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये 17,500 पदं होती, 17.5 लाख तरुण इथे आले होते मुंबईत, त्याच्यात कोणी बीकॉम होतं, कोणी एलएलबी होतं, कोणी बी फार्मा होतं का? तर आज महाराष्ट्रात नोकऱ्या नाही आहेत. होत असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. अजूनही मदतीचा हात कुठे गेलाय? मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल. शेतकऱ्यांचा विषय काढला तुम्ही. आज काँग्रेसचे जे खासदार आहेत भंडारा गोंदियाचे, ते बोनेटवर बसून पाहणी करतात, कसं बघते या सगळ्याच्या? मी ती बातमी पाहिली नाहीये, पण कमीत कमी पाहणी तरी करतात. दुसरे कोण गेले तिथे? बोनेटवर बसून स्टंटबाजी करतात. नाही, हे मला बातमी पाहणी चुकीचं असू शकतं, आणि म्हणून मी सांगतोय, मी जेव्हा पाहायला गेलो होतो, पाहणी करायला गेलो होतो, आम्ही बांधावर गेलो, आम्ही शेतात उतरलो, आणि तेव्हा आम्ही पाहिलं की आज शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी आता असंच म्हटलं की आम्हाला $1 ट्रिलियन लक्ष्य गाठायचं आहे, आणि तेवढं पोटेन्शियल हे एमएमआर रिजन मध्ये आहे. त्यांना शून्य किती येतात विचार. एक मिनिट हे करू इथे. एक प्रश्न असा होता, लाडकी बहीण योजनेचा सगळीकडे बोलबाला आता सध्या 1,500 रुपये दरमहा महिलांना मिळतात, मात्र
आम्ही वाढीव नक्की देऊ. महाराष्ट्रावरती अनेक लाखांचं कर्ज सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो कर्ज आपण मोजायला लागलो तर ते कर्ज कोणामुळे, तर जे कॉन्ट्रॅक्टर मंत्री सीएम आहेत त्यांचे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत त्यांना जो वाटप केलं त्यांच्यामुळे. तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट नगरविकास खात्याचं बघा, एस्केलेशन आहेच. एखाद्या छोट्याशा ब्रिजमध्ये पण एस्केलेशन येतं, फुटपाथमध्ये पण एस्केलेशन येतं. जे काही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या नजरेत येतं तिथे एस्केलेशन येतं. म्हणजे टेंडर 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 किती करायचं, त्यांचं आईस्क्रीम पण आवडतं कारण त्याच्यात टेंडर येतं. मुद्दा असा येतो की आज हे जर कॉन्ट्रॅक्टरवर जी उधळपट्टी चालली ती जर थांबवली तर लाडकी बहीण हे वाढीव देऊ शकू आणि आम्ही जो शक्ती कायदा पारित केला होता तो देखील आणणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा other than this topic, I don't think there is anything important as of today for Maharashtra because the biggest topic in Maharashtra is jobs. अभी बहुत ज्यादा कंट्रोवर्सी चल रही है. पीएम मोदी जी सीजीआई के घर पर लेकर बहुत ज्यादा कंट्रोवर्सी चल रही है. आपका क्या बयान है इस पे? आज मैं बयान नहीं दूंगा, कल परसों में बात करेंगे जब मिलते रहेंगे. क्योंकि आज किसी कंट्रोवर्सी पे बात करूं तो ये जो धूल फेंकने की कोशिश हो रही है राज्य सरकार से जो इलीगल है ग्लोबल इकोनॉमिक हब के बारे में, वो साइड में रह जाएगी. तो मैं आपसे विनती करूंगा कि आज इसी पे बात करें. और के जो फैन क्लब मेंबर हैं वो इस टॉपिक का अननेसेसरी इशू बना रहे हैं. करने दो उनको. आदित्य जी ग्लोबल इकोनॉमिक सेक्टर की बात कर रहे हैं. दो आज प्रमुख चीजें हुई. एक सिद्धिविनायक के बगल में एक बहुत बड़ा गड्ढा हो गया अचानक, वहाँ काफी ज्यादा ट्रैफिक के अलावा तमाम सारी दिक्कतें. एक हम क्या बेसिक इंफ्रास्ट्रक्चर नहीं सुधार पा रहे हैं क्या? दूसरा एक एक टप्पे पर जिस तरीके से कोस्टल रोड खोला जा रहा है तो कॉस्ट एस्केलेशन का मामला यहाँ पर है क्या? बिल्कुल. आपने बहुत अच्छा सवाल पूछा क्योंकि ये ग्लोबल इकोनॉमिक हब में इंफ्रास्ट्रक्चर भी बहुत जरूरी होता है. अगर बात करें प्रभावित देवी की गड्ढे की, जो मुझे जानकारी आ रही है वो यही है कि वो किसी प्राइवेट बिल्डर ने स्टॉर्म वाटर ड्रेन डाली थी वहां बिना बीएमसी के परमिशन के. क्या उसको अरेस्ट हो चुकी है? कोस्टल रोड की अगर बात करें तो कोस्टल रोड अगर हमारी सरकार होती तो दिसंबर 2023 में पूरा हो जाता, अलॉन्ग विद बाइसिकल ट्रैक, अलॉन्ग विद वॉकिंग पाथवे, अलॉन्ग विद 96 हेक्टेयर्स ऑफ ग्रीन स्पेस. आज कोस्टल रोड पे इन्हें होर्डिंग लगाने हैं, उसकी जल्दी है लेकिन रास्ते कर पूरे करने की उनकी जरूरत नहीं समझते. वो आधा किलोमीटर 1 किलोमीटर गेम चेंजर गेम चेंजर गेम चेंजर उसी पे चिल्लाते रहते हैं. लेकिन जैसे ही कोस्टल रोड पे गड्ढे हो रहे हैं, गडकरी साहब से भी पूछे कि क्या मुंबई गोवा हाईवे, क्या मुंबई नासिक हाईवे, मुंबई अहमदाबाद हाईवे, अगर स्थिति देखें तो क्या महाराष्ट्र ऐसे भयानक रास्तों के साथ ग्लोबल इकोनॉमिक हब बन सकता है? आज देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोडच्या बाबतीत असं म्हटलंय की तुमच्यामुळे, तुमच्या सरकारमुळे कोस्टल रोडचं काम ठप्प झालं होतं आणि उशीर झाला. तुम्ही म्हणताय की आम्ही 2023 आता मध्ये कंप्लीट केलं असतं. याला जोडून ते असे त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रात काय राहिली ह्याचा आपण पोल घ्यावा. पण ते असेही म्हणतात की 25 वर्षापासून खरं तर ह्या कोस्टल रोड बनवण्यासाठी वारंवार चर्चा होत होता. आपण काँग्रेसचं केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता होती तरी देखील दोन कोस्टल रोडचं तुम्हाला उदाहरण देतो. एक साऊथबाउंड कोस्टल रोड जे 2014 पासून आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. त्याच्यात माझे ट्विट्स पण आहेत, तुम्ही पहा. त्या ट्विट्समध्ये जावडेकर साहेब पर्यावरण मंत्री असताना, केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना आम्ही 2 किंवा 3 वेळा जाऊन भेटलो होतो. डिले तिथून परवानगीसाठी झाला. 17 मध्ये जेव्हा आम्ही काम चालू केलं 23 पर्यंत पूर्ण झालं असतं. आपण माझ्यासोबत यायचं, प्रत्येक महिन्यात पाहणी करायचो, प्रत्येक आठवड्यात आपण अपडेट घ्यायचो. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जो आहे, जो कांदिवली वसई विरार पर्यंत जातो, तो कोस्टल रोड होता मिंदेनकडे. गेले 10 वर्ष त्यांच्याकडे MSRDC खात्यामध्ये आहे. त्याचं एक तरी गर्डर लागले का बघा. पण एस्केलेशन किती झाले बघा. एक सवाल और कि आप लोगों के ऊपर लगातार जिस हास्यास्पद है, हे इमेच्योर है. जेपीसी के पास वक्फ अमेंडमेंट बिल पेंडिंग पड़ा हुआ है. देश भर से कई मुस्लिम संगठन और कई सारी पॉलिटिकल QR कोड जारी कर रही है और अपने सजेशन ऑब्जेक्शन उस पर भेज रही है. इसको आप कैसे देखते हैं? जेपीसी के पास पार्टी की क्या भूमिका? बहुत सारे सजेशंस आ सकते हैं, लेकिन सबसे अहम बात है जैसे ही वक्फ बोर्ड की जमीन लेने की कोशिश करे, आप मुंबा देवी मंदिर के पीछे जाके देखिए, वहां भी भाजपा उनकी जमीन लेने की कोशिश कर रही है. तो भाजपा लूटने में ना हिंदू देखती है ना मुसलमान देखती है, सभी को लूटने की कोशिश करती है. ना हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सभी को लूटने की कोशिश कर रही है. मैं वापस आपको अहम मुद्दे पे लाऊंगा कि जो हमारी मांगे हैं, 3 मांगे हैं. पहली मांग है कि मुंबई को गिफ्ट सिटी जैसे इंटरनेशनल फाइनेंशियल सर्विसेज सेंटर दिए जाए. दूसरी मांग है MPCB के चेयरमैन खुद आके बयान दे, क्लैरिफिकेशन दे कि जो मर्सिडीज बेंज पे रेड थी वो रेड थी या कर्टसी विजिट थी और क्या पेनल्टी लगाई. और तीसरी बात यही है कि पीयूष गोयल साहब जिन्होंने मुंबई से चुन के सांसद बने हैं,
वो मुंबई में आके गिफ्ट सिटी को प्रमोट करते हैं, मुंबई को क्यों नहीं प्रमोट किया, इस पे वो बयान दे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।